पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात एक नवं वळण लागलेलं आहे। आज वनराज आंदेकर यांच्या पत्नीला क्राईम युनिटने आता क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलेला आहे चौकशीसाठी। असं म्हटलं जातं की प्राथमिकदृष्ट्या जी माहिती समोर येत आहे ती अशी माहिती आहे की वनराज आंदेकरच्या पत्नीला सध्या चौकशी कामी क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलेला आहे। कदाचित त्यांची जे आहे त्यांना अटक करण्यात येईल आणि कोर्टासमोर हजर करण्यात येईल अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे। परंतु जे नागरिकांशी आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा नाना पेठेतील वनराज आंदेकर हे लोकप्रिय जे आहेत नगरसेवक होते आणि त्यांनी नागरिकांसाठी खूप कामं केली होती। हिंदू मुस्लिम सगळ्यांचे ते जे आहेत चर्चेमध्ये आणि त्यांचे कामं करणारे एकमेव नगरसेवक असं त्यांची जी आहे छवी होती। आणि आता त्यांच्या पत्नीला वनराज आंदेकर यांच्या पत्नीला क्राईम ब्रांचने ताब्यात घेतल्यानंतर जे आहेत कुठेतरी मोर्चा आम्ही काढणार, आम्ही प्रदर्शन करणार अशी परिस्थिती जी आहे ती सध्या पुण्यामध्ये बघायला मिळते। तर याच्यावर पोलीस प्रशासन कसं नियंत्रण ठेवेल हे पाहण्यासारखी गोष्ट आहे। परंतु आपण आता सध्या आलेलो आहोत युनिट 3 आणि युनिट 4 क्राईम ब्रांचच्या कार्यालयासमोर। आता सध्या वनराज आंदेकर यांच्या पत्नीला ताब्यात घेतलेला आहे चौकशीसाठी। तर यांची अटक झाली का याची अधिकृत जी आहे तो सूचना मिळालेली नाही, परंतु आता जे आहे बघू शकता की त्यांना त्यांच्या राहत्या घरातून नाना पेठेतून वनराज आंदेकर यांच्या पत्नीला जे आहेत क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलेला आहे, चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे असं म्हटलं जातं। पोलिसांकडून सध्या आतापर्यंत कुठलीही माहिती अधिकृत माहिती आलेली नाही। प्राथमिक दृष्ट्या असं या ठिकाणी दिसतं की चौकशीसाठी त्यांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे, परंतु चर्चा अशी आहे की त्यांना क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात येईल अशी सध्या चर्चा आहे। पण अधिकृत माहिती आतापर्यंत कुठलीही जे आहे प्रशासनाकडून, पोलिसांकडून किंवा क्राईम ब्रांचकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही। परंतु वनराज आंदेकर यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर सध्या जे नागरिकांमध्ये जसं नागरिकांशी आम्ही विचारलं तर कुठेतरी या अटकेचा जो आहे प्रभाव नागरिकांवर पडतोय, कारण की वनराज आंदेकर नगरसेवक होते आणि त्यांचा हिंदू मुस्लिम सलोखा यांनी जपला होता। आणि अशी माहिती माध्यमांसमोर किंवा लोकांकडनं आम्हाला मिळते की या अटकेच्या विरोधात किंवा या जे ताब्यात घेतलेला आहे वनराज आंदेकर यांच्या पत्नीला याच्या विरोधात नागरिक कुठेतरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे अशी माहिती माध्यमांसमोर अशी माहिती नागरिकांकडून मिळत आहे। नियाजर कादरी, मी मराठी, पुणे।